ज्ञानाचा दीप ज्यांनी पेटवला, समानतेचा मार्ग ज्यांनी दाखवला, विषमतेचे असंख्य चटके स्वतः झेलूनही ज्यांनी आपल्याला समानतेचा मार्ग दाखवलेला आहे, शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिलेले आहे, शिक्षणाच्या जोरावरच आपण काय करू शकतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. माणूस जातीने नव्हे तर कर्तृत्वाने श्रेष्ठ असतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं. हिंदू कोड बिल जेव्हा संसदेमध्ये नाकारण्यात आलं होतं तेव्हा हेच ते बाबासाहेब ज्यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळ पदाचा राजीनामा दिला होता. आपल्या पदालाही जो लाथ मारेल असा पुढारी पुन्हा होईल का? स्त्रियांच्या हक्कासाठी झगडणारा असा पुढारी पुन्हा होईल का? स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी ह्यासाठी आपल्या पदाचाही स्वीकार करणारा असा हा पुढारी म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज जे आपण सर्व स्त्रिया बिनधास्तपणे राहू शकतो, आपलं मत मांडू शकतो, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं कर्तृत्व बजावू शकतो, हे सर्व कशामुळे? आपल्यावर चालू असलेल्या अनिष्ट चालीरीती परंपरा ज्या आज संपुष्टात आलेल्या आहेत. बालविवाह असो किंवा मालमत्तेमध्ये आपल्याला अधिकार नव्हता, आपल्याला कुठलाही अधिकार नव्हता. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आपल्याला कुठलाही अधिकार नव्हता. आधी आपल्या माहेरच्यांचं ऐकायचं आणि लग्न झाल्यानंतर पतीचं ऐकायचं. पतीचं जर आकस्मिक निधन झालं तर दुसरा विवाह न करण्याचं किंवा सती जाण्याचं अशा खूप साऱ्या चुकीच्या चालीरीती होत्या, परंपरा होत्या आणि त्या मानाव्या लागायच्या कारण की तेव्हाची परिस्थिती तशी होती. आणि ह्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले पण बाबासाहेबांनी मात्र कायद्याद्वारे त्याला संपुष्टात आणले. कायदा असा निर्माण केला की तो मानावाच लागला आणि म्हणूनच आज आपण स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगत आहोत. म्हणूनच प्रत्येक स्त्रीवर बाबासाहेबांचे उपकार आहेत हे कोणत्याही स्त्रीने विसरू नये. मग ते कोणत्याही जाती धर्माची का असेना, बाबासाहेबांचे उपकार प्रत्येक स्त्रीवर आहेत. अशाच महामानवाची जयंती येत आहे. असा पुढारी पुन्हा होणार नाही जो आपल्या मंत्रिमंडळ पदाचाही राजीनामा देईल आपल्या हक्कासाठी. आज जर बाबासाहेबांनी ठरवले असते तर ती कुठलीही चांगली इतक्या 32 डिग्र्या होत्या त्यांच्याकडे, त्यांनी ठरवलं असतं तर किती सारा पैसा ते स्वतः कमवू शकले असते. पण त्यांनी पैशाला महत्त्व न देता आपल्या देशामध्ये बदल घडला पाहिजे, आपल्या समाजामध्ये बदल घडला पाहिजे असा युगप्रवर्तक महामानव बाबासाहेब होते. महापुरुष हे कुठल्याही एका जाती धर्मासाठी काम करत नसतात तर अख्खा समाज जो आहे, अख्खा देश जो आहे तो बदलत असतो त्यांच्या कार्यामुळे. हेच आपल्या डोक्यामध्ये आपल्या जात नाही, हीच तर मोठी खंत आहे. तर अशाच महामानवाची जयंती येत आहे. स्वप्नील हंसागडे यांची रिक्वेस्ट आहे की दीदी तुम्ही एक गीत महामानवावर सादर करावे. गीताचे बोल आहेत, सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा. तर हेच गीत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला वेळ न दवडता आपण गीताला सुरुवात करूया. सुज्ञानाचा निर्मळ झरा, सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा, जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी, माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का. मानापानाला कधीच नाही चुकून हा पापणारा, मानापानाला कधीच नाही चुकून हा पापणारा, धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा, धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा, वादळातली समाज नौका, वादळातली समाज नौका, किनारी लाविल का माझ्या भीमराया वाणी, माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी,
सांगा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का. सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा, जन्मा येईल का. माझ्या भीमराया वाणी, माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का. माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. भेटूया अशाच एका नवीन गीतासहित. तोपर्यंत धन्यवाद.